नमस्कार, मी गणेश स्वामी आपलं द रिंगण लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसापासून लातूर पॅटर्न या विषयावर संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे। नीट पेपर फुटी प्रकारानंतर लातूर हे देशाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। मात्र अनेक अशी इन्स्टिट्यूट आहेत जे आजही लातूरचा लातूरचा पॅटर्न आहे तो नेटाने चालवण्याचा प्रयत्न करत आहेत। लातूरमध्ये आज आपण IIB या प्रमुख सेंटरमध्ये आहोत, जिथून नीट आणि जेईची तयारी केली जाते आणि या संदर्भातच आपण आज त्यांच्याशी या सर्वच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत आहेत द रिंगण लाईव्हचे संपादक आदरणीय राजू पाटील साहेब आणि IIB चे निळकंठ मिरकले पाटील व त्यांची सर्व टीम आज आपल्या सोबत आहेत। आता पुढच्या काही वेळामध्ये आपण नेमका लातूर पॅटर्न आणि त्यांची आजची असलेली सद्यस्थिती यावर आपण चर्चा करणार आहोत। मी आदरणीय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी IIB चे संचालक निळकंठ मिरकले पाटील यांच्यासमोर त्यांच्या सहकार्यासोबत चर्चा सुरू करावी। धन्यवाद गणेश। मिरकले सर आणि आपल्या सर्व टीमचं परत पहिल्यांदा मी रिंगण लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत करतो। आणि पहिलाच प्रश्न मिरकले सर आपल्याला विचारतो की लातूर पॅटर्नमध्ये पेपर फुटीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेला हा गोंधळ आणि देशभरामध्ये लातूर पॅटर्नची होत असलेली कमी जास्त प्रमाणात होत असलेली बदनामी, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? निश्चितपणे जो प्रकार झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे, कुणालाही पटण्यासारखा नाही। आणि योगायोगानं तो आपल्या लातूर मधून झालेला आहे, त्याची आणखीन जास्त खनिक आहे। म्हणजे लातूर मधून असं व्हायला नको होतं, पण आता सध्याचा जो प्रकार आहे किंवा ज्या पद्धतीनं लातूरला ट्रोल केलं जाते त्यावरून कुठे कुठे तर असंही वाटायला लागले की जाणून बुजून लातूरवर हे संकट आले की काय। पेपर फुटीमध्ये अनेक लोक आहेत, पुण्यातले काही प्राध्यापक आहेत ज्यांची की सेवा चालू आहे, म्हणजे संबंधित कॉलेजवरती सेवा चालू आहे। NTA चे काही लोक आहेत असं सांगण्यात येते, तुमच्याच अशा न्यूज मधून आम्ही पाहतो। पण जाणीवपूर्वक फक्त लातूर 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 हे नाव का केलं जाते हे माहित नाही। त्याचा अर्थ आम्ही कुणाला पाठीशी घालतोय किंवा झाल्या घटनेला आमचं समर्थन आहे असं अजिबात नाही। झाला तो प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे, विद्यार्थ्यांचा विश्वास आहे। न्यायव्यवस्था त्यांना योग्य ती शिक्षा करेल। गेली 15 दिवस 20 दिवस किंवा महिनाभरात जी चर्चा चालू आहे, आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या प्रकरणामध्ये लातूरच आहे असं नाही, तर अनेक मोठी शहरं आहेत किंवा अनेक संस्था यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि बदनामी केवळ लातूर पॅटर्नची होते। काय चिंतन केलं तुम्ही, का होत असेल? कदाचित यामध्ये कॉर्पोरेट क्लासेस आहेत बरेच, जे की उत्तर भारतात चालतात, त्यांनाही लातूर सारख्या छोट्या शहरातून एवढे प्रतिभावंत मुलं येतात। कदाचित ते सुद्धा असू शकते, आम्ही असं ठोसपणे म्हणत नाही, पण कदाचित तेही असू शकते। आता सध्या ऍडमिशनची सध्या गर्दी सुरू आहे, काय परिवर्तन काय आलं या सगळ्या प्रकाराच्या नंतर? काय बदल वाटतो आपल्याला? विद्यार्थ्यांचा ओढा, पालकांची तुमच्याकडे सर्वांच्याकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन, यात काय तुम्हाला वेगळं वाटतं? पालकांचा दृष्टिकोन अजिबात बदललेला नाही, विद्यार्थ्यांचाही दृष्टिकोन अजिबात बदललेला नाही। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक विद्यार्थी आणि बहुतांश पालक इथे रूम करून राहतात, आपल्या फॅमिली सोबत राहतात। त्या पालकांना माहिती आहे आम्ही सकाळी 5:30 वाजता क्लास ओपन करतो आणि रात्री 8:30 पर्यंत बॅचेस घेतो। प्रत्येक मुलावर इथला क्लासेसवाला किती मेहनत घेतो, म्हणजे आमच्या अगदी क्लासमध्ये काम करणाऱ्या मावशीपासून ते सिनियर फॅकल्टी पर्यंत आणि मॅनेजमेंट पर्यंत सगळेच अहोरात्र मेहनत घेतात। हे विद्यार्थ्यांना माहिती आहे, पालकांना माहिती आहे, त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झालेला नाही। पण जाणीवपूर्वक काही म्हणजे जे नतद्रष्ट लोक म्हणता येईल ते जाणीवपूर्वक लातूरची बदनामी करण्यासाठी थोडस पुढाकार घेतात। त्यांचा हेतू काय निश्चितपणे मला माहिती नाही। तुम्हाला असं म्हणायचं आहे का बदनामी ही केवळ वर्तमानपत्राच्या बातमीत, माध्यम न्यूज चॅनल्सवर किंवा युट्यूब्सवर, सोशल मीडियावरच फक्त बदनामी आहे? प्रत्यक्ष या ट्युशन क्लासेसच्या एरियामध्ये आणि प्रत्यक्ष पालक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि क्लासेस यांच्या संबंधामध्ये काही बदल झाला? अजिबात बदल झालेला नाही। तुम्ही हवं तर जे प्रायोगिक तत्वावर तुम्ही पालकांशी चर्चा करू शकतात, विद्यार्थ्यांशी चर्चा करू शकतात। आपल्याकडे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फार मोठा अस्त्र आहे। तुम्ही पालकांच्या किंवा जे विद्यार्थी इथे शिकतायत त्या एकांच्याही प्रतिक्रिया नाहीत, पण जे इथे शिकलेलेच नाहीत, त्यांचा या एरियाशी काही संबंध नाही असे लोक बोलतात। त्यामुळे मला निश्चितपणे खंत वाटते। आणि एखादा माणूस चुकला असेल तर त्याची सजा पर्टिक्युलर त्याला दिली पाहिजे। जे चांगलं काम करतात त्याच्या पाठीवर तुम्ही कौतुकाची थाप सुद्धा मारा। आपण दुसरा प्रश्न सरांच्याकडनं घेऊया। आमच्या प्रेक्षकांना पण हे समजावा की लातूर पॅटर्न म्हणजे नेमकं काय आणि तो कसा विकसित झाला? मी मुंडे सर,
लातूर पॅटर्नचाच मी विद्यार्थी आहे आणि याच लातूर पॅटर्न मध्ये शिकवतो. मी 2003 पासून या लातूर पॅटर्न मध्ये शिकतो. म्हणजे एकंदरीत मी 5वी ते 10वी देशी केंद्र विद्यालयात होतो आणि 10वी नंतर 11वी 12वी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्येच होतो. मग मी स्टुडंट असताना मी जवळून पाहिलेलं आहे की किती मेहनत घेत होते. आता मी मेरिटचा विद्यार्थी आहे. मी एक साधं एक्झाम्पल सांगतो. शाळेत असताना आमची 7 ते 12 शाळा चालायची. 12 नंतर सिलेक्टेड बॅच काढली जायची आमची. सिलेक्टेड बॅच मध्ये परत संध्याकाळी आम्हाला 4 तास, म्हणजे संध्याकाळी ऑलमोस्ट 3 ते 8 असं आम्हाला घेऊन 3 ते 7 पर्यंत वगैरे घेऊन बसलं जायचं आणि आमची एवढी मोठी प्रॅक्टिस करून घेतली जायची. याच्या मागे शिक्षक किती मेहनत घेतात तेव्हा मी जवळून पाहिलेलं आहे. यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये सकाळी 7 ला क्लासेस भरायचे, 7 ते 5 क्लासेस व्हायचे. 7 ते 5 क्लासमध्ये सुटल्यानंतर आपल्या ट्युशन एरियामध्ये आम्ही ट्युशन साठी यायचो. परत ट्युशन साठी संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 पर्यंत, 9:30 सॉरी 9:15 पर्यंत, रात्री 9:15 ला लास्ट क्लास सुटायचा. म्हणजे आम्ही 7 वाजता तयार केलेली सकाळची तयारी आमची ती रात्री 9:15 10:30 पर्यंत चालायची. म्हणजे इतकी मेहनत केल्यानंतर मुलं इथून या पॅटर्न मधून घडतात. हे माझं झालं स्टुडंट एज. नंतर मी 2014 ला शाहू कॉलेजला फिजिक्स म्हणून जॉईन झालो. तिथं मी पाहिलं सकाळी 7 वाजल्यापासून 5 पर्यंत दिवसभरामध्ये 5 लेक्चर, 6 लेक्चर, याच्यानंतर 3 डाऊट सेशन्स, मुलांच्या क्वेरी सॉल्व्ह करणं, DSP, DSC, परत संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत. म्हणजे इतकं बिझी शेड्यूल टीचरचं असायचं की म्हणजे टीचर स्वतःला 8-8, 9-9 तास, कुठले टीचर तर 12-12 तास याच्यामध्ये झोकून देतात. मग या सगळ्या मेहनतीतून तयार झालेला हा लातूर पॅटर्न आहे. म्हणजे या लातूर पॅटर्नला ऍज अ स्टुडंट आणि ऍज अ टीचर म्हणून मी फार जवळून अनुभवले की याच्यामध्ये काय मेहनत आहे, टीचर किती मेहनत घेतात, विद्यार्थ्याला किती मेहनत घ्यावी लागते. म्हणून ह्या सगळे जे मेरिट्स किंवा मोठे मोठे रिझल्ट दिसतात 710, 715, जे की आतापर्यंत हायेस्ट रिझल्ट लातूरचा 715चा आहे, की जो विद्यार्थ्याला दिला त्यांना आम्ही सगळ्या टीमने शिकवलेलं आहे. म्हणजे याच्या मागे किती मेहनत घेतली होती आम्ही त्या विद्यार्थ्याच्या मागे हे आम्हाला माहित आहे. त्या तुम्हाला जोडूनच सरांच्याकडनं एक एक प्रश्न आपण आपल्याकडून घेतोय. लातूर पॅटर्न आम्ही लोकांनी शोधायचं कुठे? ट्युशन एरियामध्ये शोधायचा का शाळा महाविद्यालयामध्ये शोधायचं? काय सांगाल? नमस्कार, मी लातूरे प्रशांत. आपल्या प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ इच्छितो सर, की हा लातूर पॅटर्न जो आहे ना तो संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये विखुरलेला आहे. हा अगदी प्राथमिक शाळांपासून ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत हा विखुरलेला आहे. पण जिल्हा म्हणून आपण लातूरचं नाव पुढे घेतो, लातूर पॅटर्न. पण या पॅटर्न मध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या ठिकाणी, चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये हे तिथं कार्यरत आहेत आणि त्याचा हा परिपाक म्हणजे हा लातूर पॅटर्न आहे. म्हणजे सगळं सामुदायिक यश आहे. अगदी सर. हा, म्हणजे कुठल्या ट्युशन क्लासेसला किंवा एखाद्या प्राध्यापकाला त्याचे श्रेय जात नाही. नाही, हा कलेक्टिव्ह एफर्टचा प्रकार आहे. आता तुमच्याकडनंच मला आणखीन एक प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय. 11वी 12वी केवळ ऍडमिशन पुरतं ते विद्यार्थी 11वी 12वीला आपल्या त्या महाविद्यालयामध्ये किंवा उच्च माध्यमिक मध्ये ऍडमिशन घेतात आणि ते ट्युशन एरियामध्येच त्यांचं सगळं शिक्षण चालू असतं. त्या हजेरी पटाचं काय, त्यांची हजेरी कशी टाकली जाते, किंवा त्यात तुमचं आणि त्या संबंधित शाळाचं महाविद्यालयाचं काय काय गणित असतं का, अंतर्गत इंटरनल? काय महत्वाचा प्रश्न आहे हा. महाराष्ट्राची वाट पाहतोय. एक उपप्रश्न येणार आहे तुमच्या उत्तरानंतर. हा, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. महाराष्ट्रातल्या महाविद्यालयाचा जो काही सरकारची जबाबदारी जी आहे महाविद्यालयांकडून, की आपण स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. स्टेट बोर्ड म्हणजे केवळ आपल्या 10वीचा आणि 12वीच्या स्टेट बोर्डाची तयारी हे महाविद्यालय स्वतःहून करतात. पण हे जे काही इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे प्रवेश आता ह्या काही वर्षांपासून नीट आणि जेई सारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेतले जात आहेत, त्याला जो ट्रेंड स्टाफ असतो, तो ट्रेंड स्टाफ किंवा एक्स्ट्रा हे जे एफर्ट्स लागतात ते शाळा महाविद्यालयामध्ये होऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच ही ट्युशनची जी कल्चर सुरू झालेलं आहे ते समर्पक आहे, विद्यार्थ्यांच्या यशासाठी लागणारी गोष्ट म्हणून ही उदयास. आरोप केला तुम्ही शाळा महाविद्यालयांच्या प्राध्यापक? आरोप म्हणत नाही, पण ही सरकारी योजनाच अशी आहे. आपण सांगावं की कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या महाविद्यालयामध्ये जेई ऍडव्हान्स किंवा जेई मेन आणि सीईटी याची वेगळी तयारी करून घेतली जाते, आपण सांगावं. आता शासन एक नवीन योजना आणतंय. आता बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थी 12वी पर्यंत शाळेमध्येच राहतील पूर्णपणे, अशी एक योजना शासनाच्या विचाराधीन आहे. बहुतेक काही दिवसामध्ये त्याचा GR बाहेर पडेल. असं घडलं आणि सगळे विद्यार्थी कॉलेजच्या वेळेमध्ये जर कॉलेजमध्ये राहिले
तर आपल्या पॅटर्नचं काय होणार आहे पुढे? तर यासाठी मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जर सरकारने असा नियम आणला तर मला एक थोडीशी सूचना सरकारला करायची आहे की विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन उपस्थितीबद्दल सरकार जेवढं जागरूक आहे तेवढंच जागरूकता त्यांनी जेई आणि नीट सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल दाखवावी आणि शाळा महाविद्यालयामध्ये तसे ट्रेंड टीचर्स त्यांनी अवेलेबल करून द्यावेत. आणि यानंतरही जर ते अगदी आहे. आणि जर विद्यार्थी दिवसभर तिकडे शाळा महाविद्यालयामध्ये अडकून असतील आणि नंतर जर त्यांना काही विशिष्ट विषयामध्ये अडचण येत असेल तर आमचे वर्ग आम्ही संध्याकाळी महाविद्यालयीन वर्गांच्या नंतर असे अरेंज करू शकतो. मिरकले सरांच्याकडनं एक प्रश्न घेऊन पुन्हा बाकी प्राध्यापकाकडे जाऊ आपण. मिरकले सर, हे सांगा, महाराष्ट्राला तुम्ही हे समजवा की कोटा पॅटर्न आणि लातूर पॅटर्न यामध्ये नेमका काय फरक आहे? अतिशय छान प्रश्न आहे. कोटा पॅटर्न मध्ये आम्ही कुणावर टीका करत नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या. कोट्याचा पॅटर्न अशा पद्धतीने चालतो की एखाद्या मुलावर लक्ष केंद्रित करायचं, त्याचा ऑल इंडिया रँक आणायचा आणि त्याचं व्यापारीकरण म्हणा किंवा त्याची मार्केटिंग पूर्ण भारतभर करायचं आणि त्यातून मुलं त्यांच्या इन्स्टिट्यूटला गोळा करायचे आणि बाकीच्या मुलाकडे दुर्लक्ष करायचं. पण लातूर पॅटर्नचं वैशिष्ट्य हे आहे की जास्तीत जास्त लोकांना कसं रे गव्हर्नमेंट मेडिकलला किंवा जेईला किंवा जेई ऍडव्हान्स मध्ये पोहोचून जाईल यावर लक्ष केंद्रित करणारा पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न. अच्छा मिरकले सर, तुम्हाला एक उपप्रश्न इथंच आहे. तुमचा लातूर पॅटर्नमध्येही काही ट्युशन क्लासेस मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन विकत घेतात. याच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. खरं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या क्लासशी काहीच संबंध नसताना निकाल लागल्यानंतर मात्र तो फ्लेक्सवर जळतो, हा कसा? हाही प्रश्न अतिशय चांगला आहे आणि सगळ्यांचा संभ्रम दूर होईल असाच प्रश्न आहे. कधी कधी काय होतं, एखाद्या क्लासचा विद्यार्थी 11वी पर्यंत एका क्लासला आणि त्याला तिथल्या टीचरचं समजलं नाही किंवा काही तिथे प्रॉब्लेम आला तर तो मूव्ह करून दुसऱ्या गावामध्ये तर जातो किंवा दुसऱ्या क्लासेसला जातो. आणि जेई किंवा नीट मध्ये 2 वर्षाचा सिलेबस असतो एक्झाम मध्ये, त्यामुळे दोन्हीही कोचिंग वाले त्यावर क्लेम करू शकतात. तसं करायला नाही पाहिजे पण ते क्लेम करतात आणि त्या दोघांकडे त्याचे रितसर राईट्स असतात का दोघांकडे फॉर्म भरलेला असतो, फीस भरून त्यांनी शिक्षण दिलेलं असतं आणि समजा एक 10 चॅप्टर आहेत असं समजायचं तर 5 11वीला आहेत, 5 12वीला आहेत, दोन्ही शिकवले. सरांच्याकडे जाऊया आपण. सध्या ऍडमिशनचं प्रोसेस सुरू आहे. विद्यार्थ्यांची गर्दी दिसते आम्हाला. आता आम्ही जेव्हा आमची व्हॅन येत होतं तेव्हा सगळी गर्दी आहे, पालकांचीही गर्दी आहे. पालक काही प्रश्न विचारतायत तुम्हाला की या पॅटर्नचा हा गोंधळ आहे, माझा विद्यार्थी, माझा मुलगा, माझा पाल्य मी ठेवू का नको, मला जरा भीती वाटते, मला शंका येते, असं काही तुमच्या ऐकण्यात आलं? मी शेळके रविकुमार, मी ऍडमिशन प्रोसिजर मध्ये बसलेलो होतो. तर मॅक्झिमम पालकांच्या मनात हाच प्रश्न आहे की आता जस्ट म्हणजे एक 5-10 मिनिटापूर्वी एका पाल्याची आई ती विचारत होती, सर आम्हाला आता भीती वाटते, हा जो प्रकार घडलाय याच्यामुळे आम्हाला भीती वाटते, त्याच्यामुळे या संदर्भात तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. मग मी त्यांना म्हटलं नेमकं काय करायला पाहिजे. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही प्रत्येक मंथला पॅरेंट्स मीटिंग अरेंज केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. हा, मग मी त्यांना म्हटलं पालकाकडनं जर का आम्हाला अशा काही चांगल्या सूचना येत असेल तर आम्ही त्याची अंमलबजावणी निश्चित करणार. पण मी पण त्यांना एक सल्ला दिला की मी म्हटलं जर का आपल्या विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस कसा आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे तुम्ही जिथे ऍडमिशन घेतली असेल त्या इन्स्टिट्यूटला तुम्ही भेट देणं गरजेचं आहे. आणि त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट कसा आहे तो जर का तुम्ही प्रत्येक 15 दिवसाला जाणून घेतला तर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल. मला वाटतं सर तुम्हाला उपप्रश्न आहे ते तुमची सूचना काही व्यवहार्य नाही. पण समजा मी पालक आहे, माझा विद्यार्थी तुमच्याकडे आहे आणि मी भेटायला लागलोय, मी शेतकरी माणूस आहे, तुम्ही सकाळी मी 12ला आलोय, 11ला आलोय, तुम्ही क्लासेसमध्ये आहात, सगळे जिकडे तिकडे एंगेज आहात, पण आमच्या मुलाची प्रगती त्याचं वर्तन हे आम्हाला खूप सांगणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे का? आहे ना सर, आपल्याकडे काउन्सिलर जे आहे ते आपण ठेवलेले आहेत ते. आणि जर का पालक आले तर त्यांना इनडायरेक्टली अगोदर काउन्सिलर जे आहे ते काउन्सिलिंग करतात. पण त्यांच्या थ्रू जर का त्यांचं समाधान झालं नाही
तर ते काउन्सिलर एका पर्टिक्युलर टीचरकडे त्याला नेतात पालकांना, आणि मग पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही जाणून घेतो आणि त्यांचं समाधान करतो. सरांच्याकडे जाऊया. सर, तुमच्यासाठी थोडासा अवघड प्रश्न आहे. तुमच्या एरियामध्ये ड्रग्सचा खूप मोठा रॅकेट चालतं, किंवा तुमचे विद्यार्थी ड्रग घेतात, इथे ड्रग विकणारी काही लोक येतात, गांजे अफू सारखे पदार्थ ट्युशन एरियामध्ये चालतात, असं मी ऐकलंय, बातम्या ऐकल्या, त्याची चर्चा ऐकली आहे. तुमचे अनुभव काय आहेत, की म्हणजे काय भाव चालतो साधारणपणे, ड्रग्सचा काय भाव आहे? मी गौड सर, गौड अण्णा, आता तुम्ही जो हा मला प्रश्न विचारलेला आहे, मी फक्त हे हा जसं मी ऐकतोय तसं दुसऱ्याच्या तोंडून मी ऐकतो. पण ऐकता हे तर खरं आहे. नाही, ऐकतो, ओके. पण ह्याच्यामध्ये सत्यता काय असत्यता काय मला माहिती नाही. पूर्णपणे. हा, म्हणजे तुम्ही सर झटकूनच टाकले आहात, म्हणजे तुम्ही आहे पण म्हणणार आहेत आणि नाही पण म्हणणार आहेत. तुम्हाला शंका आहे? नाही, शंका नाही सर. सर, आपण काय सांगाल? आपण हसताय, सरांच्याकडे माहिती काय भाव आहे म्हणजे इथला सगळा अफू गांजाचा काय भाव आहे? सर्वप्रथम रिंगण आवाज महाराष्ट्राचा तुमचा मी धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला संधी दिली लोकांसमोर येण्याची. शिक्षक म्हणून शिक्षक, विद्यार्थी आणि ह्या शिक्षक विद्यार्थ्यासोबत शिक्षण प्रणाली हा सगळा जर भाग बघितला तर व्यवहार होऊन बसला. आणि व्यवहार आला की त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होतात, मी नाही असं म्हणत नाही, पण आम्ही विद्यार्थ्याला त्याच्यापासून दूर राहण्यासाठी जास्तीत जास्त आमचे प्रयत्न करता येत आहेत, ते करतो. कुठेही जरी गेलात तुम्ही तर गालबोट लावण्याचं काम आहे. जर तुम्ही पंढरपूरला जरी गेलात सर, विठ्ठलाच्या दारात जरी गेलात, तिथेही काही लोक बदमाशी करण्याचा प्रयत्न करतात. मग ही आमची विठ्ठलाची शिक्षणाची पंढरीच आहे. खरं तर आणखी एक आवर्जून सांगा वाटतंय मला इथे, लातूर पॅटर्न म्हणतोय ना, हे नाव आदरणीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी दिलेलं आहे. तेव्हाही आमच्यावरती असाच संशय घेण्यात आला. तेव्हा आम्ही लावून होतो लातूर पॅटर्न म्हणजे मराठवाड्यातली मुलं कॉपी करतात, राज्यात पहिले येतात असं म्हणायची लोक. तेव्हाही लोकांवर संशय होता की हे कसं होतं. पण हजारो मुली इथून डॉक्टर होतात. जर इथे ड्रग्स वगैरे विकत असतील तर प्रत्येक कॉलेजमध्ये, एमबीबीएस कॉलेजमध्ये 10 ते 20% महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये 10 ते 20, कदाचित हा चुकीचा असू शकतो माझा, 10 ते 20% विद्यार्थी पुरवणारा हा एकटा पॅटर्न. चांगलीच बाजू मांडावी आणि चांगलीच बाजू बघावी आम्ही विद्यार्थ्याला सांगतो. ही वाईट बाजू आम्ही बघितली आणि दिसली तर आमच्या विद्यार्थ्यांपासून निश्चितच बाजू आहे. तुमच्यानंतर पुन्हा मिरकले पाटलांच्याकडे येतो. माझ्या मनामध्ये पालकांच्या एक प्रश्न माझ्या डोक्यात खूप त्रासदायक होतोय मला सध्या. तुम्ही लाखावर फीस घेता राहू शेतकऱ्यांच्याकडनं, गरीब माणसाच्याकडनं. या लाखो फीस, कमीत कमी 1 लाख. त्याच्या पुढे तुमचे काय अनेकांचे अनेक गुणवत्ता आहेत म्हणे. कोण 1,20,000 जातो, काय तर कोणती गोल्डन बॅच, अजून काय डायमंड बॅच. डायमंड बॅच तर आता काय सध्या पाहिली आम्ही कशी आहे ती. तुम्ही एवढी फीस का घेता? मराठवाडा किंवा आपल्या भागातले लोक एवढे गरीब माणसं आहेत, हातातलं सोनं विकतात, आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून आपल्या लेकराला शिकवतात, आणि तुम्ही प्रचंड फीस घेऊन 60 लाखाच्या गाड्या घेऊन फिरता. कधी काहीच वाटत नाही का सर? हा जो आरोप करताय तुम्ही, म्हणजे कोणत्या बेसिसवर करताय हे आम्हाला माहिती नाही, पण हा अतिशय चुकीचा आरोप. म्हणजे IIB तर नाहीच नाही, मी दुसऱ्यांच्या क्लासच्या वतीने सुद्धा सांगू शकतो की इथे 1 लाखावर फीस कधीच घेतली. इथे फीस मॅक्झिमम 50,000 रुपये, मॅक्झिमम क्लासेसची. म्हणजे लातूरमध्ये एकही क्लास 50,000च्या तुम्ही जबाबदारीनं बोलताय? अगदी जबाबदारीने बोलतो. आणि 50,000च्या फीस मध्ये आम्ही रीतसर 18% जीएसटी भरतो. म्हणजे 9,000 रुपये आमची जीएसटी अगदी त्याच महिन्यात भरतो. ओके. आणि उरलेल्या 41,000 रुपयामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना सर ते पुस्तके द्या माझ्याकडे, म्हणजे अतिशय उच्च दर्जाचं स्टडी मटेरियल पुरवतो. ओके. म्हणजे जर हे सगळे मॉड्यूल जर बघितलात आपण, तर प्रत्येक महिन्याला मंथ वाईज त्या सब्जेक्टच्या चॅप्टर वाईज हे मॉड्यूल्स दिले जातात. आणि हे म्हणजे अगदी नॅशनल लेवलच्या ब्रँड पेक्षा सुद्धा चांगल्या दर्जाचे आहेत. आणि यासाठी सुद्धा आमची बॅकअप ऑफिसची जी टीम आहे ती अहोरात्र दिवस रात्र कष्ट करून हे मॉड्यूल्स बनवतात. आणि ह्या सगळ्याचा मोबदला म्हणून आम्ही वार्षिक साधारण म्हणजे रोजच्या जर गणित घातला एक 100-125 रुपये सुद्धा आमच्या पदरात पडत नाही. आणि त्यासाठी आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं
त्यामुळे आम्हालाही शेतकऱ्यांची जाणीव आहे. आणि आपण आयबी मध्ये बसलो, आयबीचा तर अगदी एक निष्कलंक वारसा आहे. गेली 27 वर्षापासून आयबी क्लासेस महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे. आणि ज्या सरांचं ही सुरुवात केलेली आहे, अगदी ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आमच्यासाठी, आदरणीय गणेश चौगुले सर. त्यांनी ते ज्यावेळेस सर या क्षेत्रातून रिटायर झाले, त्यावेळेस सरांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात खाजगी क्लासेसमध्ये शिष्यवृत्ती देण्याची संकल्पना मांडली आणि हजारो विद्यार्थ्यांना, परत एकदा ऐका, पूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारा एकमेव क्लास म्हणजे आयबी. तुम्हाला तिथेच उपप्रश्न असा आहे माझा की तुम्ही संपूर्ण लातूरच्या ट्युशन एरियामध्ये किंवा कुठल्याही क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आणि पालकांसाठी जाहीर आवाहन करताय की 50,000च्या वर ₹1 सुद्धा फीस कुठलाही क्लास घेत नाही? आदरणीय पाटील साहेब, ही फीस झाली मॅक्झिमम 50,000. काही मुलं आमच्याकडे फ्री मध्ये शिकतात. आमचे प्रत्येक टीचरनी एक विद्यार्थी दत्तक घेतलेला ज्याला की फ्री मध्ये शिकवतात. आणि म्हणजे महाराष्ट्राच्या समोर ही महाराष्ट्र ऑन इयर बोलतो. ज्या विद्यार्थ्यांना 95च्या पुढे आहेत त्यांना 25,000 ते 30,000 फीस घेतो. त्यात सुद्धा त्यांना स्टडी मटेरियल, टी शर्ट आणि जे वर्षभर जे मॉड्यूल्स असतात ते पूर्ण पुरवतो. सर आपण काहीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी आलंय? हा बोला बोला बोला. सर, माझ्या नर्सरीच्या मुलीची फीस आणि मी ते शिकवणाऱ्या विद्यार्थ्याची फीस सारखीच. त्याच्यापेक्षा वेगळं काय घ्यावं? आज शाळा काय फीस घेत आहे, शाळेचं बाजारीकरण कसं झालंय तुम्हालाही माहिती. त्या बाजारीकरणाच्या सोबत जर आम्हाला तुम्ही कम्पेअर केला तर खूप माफक फीस मध्ये आम्ही विद्यार्थ्याला हे सगळं देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आता हा जो आरोप आहे लाखाचा हे खोटा आहे नाही का? सरांच्याकडे आपण मला जरा जायचं आहे. सर खूप सिरियस बसलेले आहेत आणि तुम्हाला सिरियसच प्रश्न आहे. इथल्या जेवढ्या काही खानावळी ट्युशन एरियामध्ये आहेत, विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या किंवा त्यांच्या राहण्याची जिथे काही व्यवस्था असणारे हॉस्टेल्स आहेत, हे पण प्रचंड लूट करतात विद्यार्थ्याची, अशी चर्चा बाहेर आहे. कितपत खरं सर हे? नाही सर, लूट करण्याचा विषयच नाहीये. खरं म्हणजे एक जर साधारण आपल्या इथली नॉमिनल जर समजा विद्यार्थ्यापर्यंत जर आपण खानावळीचं म्हणा स्ट्रक्चर जे काही आहे, 2,000-2,500 3,000 जास्तीत जास्त आहे. म्हणजे डेलीचं त्याला 2 टाइमचं जेवण ₹100 जर भेटत असेल तर खूप चांगली. माझा अनुभव असा आहे की ट्युशन एरिया सोडून जर मी राईस प्लेट खाल्ला तर ₹70 मध्ये मला तो मिळतो आणि तुमच्या एरियात आल्यानंतर तो 1,200 होतो. नाही सर, हे आता तुम्ही समजा एक टाइम जर समजा खाल्लं करून विद्यार्थी हा कंटिन्यू असतो ना समजा एक month, त्याच्यामुळे त्याला हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जिव्हाळ्याचा हा मुद्दा आहे की केवळ क्लासेस व्यवस्थित असून भागत नाही, केवळ तुम्ही संचालक मंडळी व्यवस्थित असून भागत नाही, तर या एरियामध्ये जे छोटे मोठे व्यवसाय करतात यांनी सुद्धा काही पथ्ये पाळली पाहिजे आणि आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची लूट नाही झाली पाहिजे. त्यासाठी मी आपल्याला हा प्रश्न घेतलाय. त्यांच्या वतीनं तुम्ही मला उत्तर देताय. त्यांनी ज्या पद्धतीचं विद्यार्थ्यांना कॉपरेशन करतात हे एकदम अति चांगलं म्हणलं तर हरकत नाही. कारण त्यांनी ज्या समजा दर्जाचं जेवण देतात, हॉस्टेलवाली जी सुविधा प्रोव्हाइड करतात ही एकदम छान आहे आणि खूप रिझनेबल रेट मध्ये आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण बाहेरच्या सिटीच्या कम्पॅरिझन मध्ये जर विचार केला तर लातूर नांदेड एक बेस्ट ऑप्शन म्हणून समजा गृहीत धरल्या जातं विद्यार्थ्याच्या राहण्याच्या सोयी करता वगैरे. एक राजकीय प्रश्न घेऊन नाही राजकीय प्रश्न बोला. कोचिंगचा खर्च, कोट्याला राहण्याचा खर्च आणि कोट्याला येण्या जाण्याचा खर्च प्रतिवर्ष साधारण 4 ते 5 लाख रुपये. आणि त्या तुलनेत लातूरमध्ये 35 ते 40 हजारामध्ये कोचिंग भेटते आणि 80 ते 1 लाखामध्ये. हा युक्तिवाद आहे सर तुमचा. त्याच्यासाठी कोट्याला जावं लागतं. आता अमेरिकेला गेल्यानंतर तर अधिकच खर्च होईल ना. आपल्या भागाचा त्या तुलनेत अतिशय चांगल्या दर्जाचे एज्युकेशन इथे भेटतं. एज्युकेशन आम्हाला मान्य. हा, कोट्यापेक्षा कुठली आता ज्या क्लासमध्ये आपण बसला तर तुम्ही एसीचे वेंट बघत असाल, संपूर्ण क्लास वातानुकूलित आहे. म्हणजे एवढ्या कमी फीस मध्ये 24/7 एसी देणं हे एक आमच्यासाठी आव्हानात्मक. चला, याला जोडूनच तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की आता आम्ही ज्या हॉलमध्ये बसलोय किंवा तुमच्या संस्थेच्या कार्यालयात बसलोय, हा संपूर्ण ट्युशन एरिया इंडस्ट्रियल झोन होता पूर्वीच्या काळामध्ये, किंवा उद्योग विभागाच्या कडनं जी सोसायटी होती त्या सोसायटीचा हा सगळा परिसर होता. तिथं उत्पादन व्हावं अशा पद्धतीची कल्पना होती. हे तुमच्याकडे एवढी सगळी प्रॉपर्टी
तुम्ही तर सुरुवातीच्या काळामध्ये ते सभासद सुद्धा नव्हता संबंधित संस्थेचे, आणि तुम्ही आता एवढे मालक कसे काय झाला एवढ्या प्रचंड करोडोच्या प्रॉपर्टीचे? मुळात करोडच्या प्रॉपर्टीचा इथे कुणीही मालकी हक्क दाखवला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा एरिया ज्यावेळेस 1980 ला, पण त्यापूर्वीही औद्योगिक वसाहत म्हणून विकसित झाला आणि तो सहकारी तत्वावर विकसित झालेला आहे. आणि त्यासाठी त्याची सहकारी तत्वाची बॉडी आहे, ज्या औद्योगिक वसाहतची जी बॉडी आहे तिला तिचे निर्णय घ्यायचे स्वतंत्र अधिकार आहेत. आणि जिल्हा उद्योग केंद्रांनी त्यावेळेस त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी अमेंडमेंट करून त्याला सेवा उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. आता ते युटर्न का घेत आहेत हे आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे प्रत्येकाकडे त्याची सर्टिफिकेट आहे. आणि उद्योगात हाही एक उद्योगच आहे. आणि केंद्र शासनाने 2004 ला आणि 2007 ला त्यांच्या GR मध्ये अमेंडमेंट करून सेवा उद्योग आणि उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्री हा फारसा फरक ठेवलेला आहे. उद्योग केंद्राने जेव्हा इथे तुम्हाला नोटीस दिली, तुमच्या संस्थेला नोटीस दिली, त्यावेळेला सगळा हाहाकार उडाला की आता काय करायचं पुढे. मग तुम्ही सगळेजण सैरभैर झालात, सगळी मंडळी. सांगितलं जातं असं आम्ही ऐकतो. त्यानंतर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी या परिसरामध्ये भेट घेऊन एक बैठक घेतली. आता तुम्ही अर्चनाताईच्या या भेटीकडे सर्वप्रथम आमच्या सर्व कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्सवाले आणि जे छोटा मोठा व्यवसाय करणारे सर्वांच्या वतीनं आदरणीय ताईंचा आम्ही आभार व्यक्त करतो. कारण अशा गढूळ झालेल्या परिस्थितीमध्ये हे या कोचिंग एरियावर एक काळे ढग साचले होते. त्या परिस्थितीत सुद्धा ताईंनी इथे येण्याचं धाडस दाखवलं, या लोकांना विश्वासात घेतलं. खरीच काय परिस्थिती आहे म्हणजे मीडियातून जे ऐकतोय आणि प्रत्यक्ष परिस्थिती हे ताईंच्याही लक्षात आलं की कुठेतरी तफावत आहे. त्यामुळे ताईंनी इथे येऊन धाडस दाखवलं आणि ह्या विषयाला कोंडी फुडली. त्याबद्दल ताईचं मी मनपूर्वक सर्वांच्या वतीनं आभार. तुमचे आमदार अमित देशमुख पण आलेच ना, त्याने पण एक बैठक घेतली आणि लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षांनी ते मोठं आंदोलन या भागामध्ये उभा केलं. त्यांचंही कौतुक करतो. अगोदर ताई आल्या, त्यानंतर आम्हाला राजकारणात कसल्याच पडायचं नाही, पण त्यांनीही तेवढीच आम्हाला ताकद दिली. आदरणीय भैयांनीही एक व्यापक चिंतन बैठक घेतली, सर्वांची मतं जाणून घेतली आणि प्रशासनाला दुसऱ्या दिवशी सूचना दिल्या. म्हणजे इथल्या कोणत्याही कोचिंग क्लासेस असतील, ज्यांच्याकडे अनियमितता आहे किंवा ज्यांचे काही गैरप्रकार असतील, निश्चितपणे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. की भैयांनीही त्याचं समर्थन केलं नाही. पण जे लोक नियमात राहून काम करतात, कोट्यावधी रुपयाचा टॅक्स भरतात, त्यांना मात्र भैयांनी आणि भैयांच्या सर्व टीमनी अभय देण्याचं काम केलं. सरांच्याकडे एक प्रश्न घेऊया. सर, महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही इथे जबाबदार प्राध्यापक आहात, तुम्ही इथले. हो, मी इथं अकॅडमिक्सचं मॅनेजमेंट पाहताय. हो, विद्यार्थिनीची सुरक्षा हा. हे तुम्ही अगदी पोलिसांच्यावर किंवा लोकांच्यावर सोडली. तुमच्या क्लासेसच्या वतीनं त्या सुरक्षा व्यवस्था विद्यार्थिनींची जी आहे ती मला कुठे दिसत नाही. आपण काय करता? नाही सर, आपण थोड्या वेळासाठी आल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. आपण जर दिवसभर थांबला तिथं तर आम्ही आता आमच्याच इथं बघितलं, तुम्ही पाठीमागे एक गेट आहे, समोर एक गेट. तर समोरचं गेट आम्ही मुलींसाठी ठेवतो आणि पाठीमागचं गेट मुलांसाठी ठेवतो. आणि दुसरं आमच्याकडे जे वॉचमॅन आहेत खास स्पेशल त्यांच्यासाठी अपॉइंट आहे. मुलींची काळजी घेण्यासाठी महिला वर्ग, पूर्ण महिला वर्ग कर्मचारी आहे, त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देते. आणि प्रत्येक ठिकाणी आपण CCTV पाहता या कॅम्पसमध्ये. हे सर्व बघितलं तर आपण मुलींची पूर्ण तुम्ही काळजी घेण्यासाठीच हे केलेलं आहे. आणि आमच्या सुद्धा अधूनमधून राऊंड असतात सगळीकडे. आपण काहीतरी बोलणार होता. मी आपल्याकडे तर तुम्ही मुलींच्या सुरक्षेबद्दलचे तुम्ही प्रश्न विचारला, तर या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही सगळे क्लासमेट फिरलात, तर तुम्हाला तिथं लक्षात येईल मुलींसाठी सेपरेट आहे ते आणि मुलांसाठी सेपरेट आहे. म्हणजे पार्टिशन. पार्टिशन आहे. आणि मुलींच्या सेक्युरिटीसाठी सेपरेट एक मावशी ठेवलेली आहे. म्हणजे त्यांना कुठली काही अडचण वगैरे जर आली तर लगेच तिथं त्याचं निरसन केलं. त्यानंतर मुलांसाठी सुद्धा सेपरेट आहे. थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की मुलीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी संबंधित क्लासवाले सर्वजणच घेतात. म्हणजे केवळ काय पोलिसांवर सोडलेली नाहीये, तुम्ही लोक पण काळजी घेतात. मिरकले सर, तुमच्याकडे येतो. आता मी सर्व प्राध्यापकांशी बोलत होतो. तुमचे आता जे उपस्थित मान्यवर आहेत हे सगळे चांगलं मराठी बोलतात आणि मला असं वाटतं की ही आपल्याच परिसरातली माणसं आहेत. आम्ही तर ऐकतो की तुम्ही क्लासेसवाले दूरदूरवरनं प्राध्यापक मंडळीला आणता. काय सांगाल, ही सगळी मंडळी तर कुठली आहेत? सगळे
दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझे. आणि गुणवत्तेमध्ये लातूर आणि लातूरचे टीचर्स लोक कुठेही कमी नाही. यातले बरेचसे इंजिनियर आहेत. आता तुम्हाला कौतुकाची गोष्ट सांगतो, त्यातले आदरणीय आमचे लामचुरे सर असतील, शेळके सर असतील, गोंड सर असतील, हे एका महाविद्यालयामध्ये परमनंट. ओके. पण शिक्षणाची शिकवण्याची एवढं पॅशन आहे त्यांच्यामध्ये की त्यांनी त्यांचा जॉब सोडला. म्हणजे आज जिथे की किती मोठे व्यवहार होतात तुम्हालाही माहिती, तसे यांनी जॉब सोडून फक्त शिकवायच्या लालसेपोटी इथे आलेले. त्यामुळे त्यांचंही कौतुक करायचं. म्हणजे ही सगळी मराठी मंडळी आहे. पूर्ण मराठी मंडळी आहेत, पूर्ण भूमिपुत्र आहेत, सगळे आपल्या जिल्ह्यातले. क्या बात आहे. काही तर विद्यार्थी आहेत, IIB मधलेच विद्यार्थी आहेत. आमचे ऋषी सर जे आहेत इथंच घडलेले आहेत. म्हणजे तुमच्याकडचेच विद्यार्थी आज पुन्हा प्राध्यापक म्हणून शिकवण्यासाठी तुमच्याकडे आहेत. त्यामुळं प्राध्यापक खूप दूरून आणायला लागतात, केरळवरून आणायला लागतात किंवा कुठल्या उत्तराखंडवरून आणायला लागतात. त्यांना प्रचंड पैसा द्यावा लागतो. हे असे आम्ही ऐकलं होतं. एक काळ होता ज्यावेळेस मराठी भूमिपुत्रांना या गोष्टीची जाणीव नव्हती. क्षेत्र किती मोठं आहे. म्हणजे खरं तर बोलायचं झालं तर पूर्वी कोचिंग हा एक दुय्यम दर्जाची मानली जायची. ज्यावेळेस याला कॉर्पोरेट लुक आलं आणि ज्यावेळेस विद्यार्थी लातूर एक सेंटर झालं, एक हब झालं, त्यावेळेस इथे विद्यार्थी यायला लागले. त्यानंतर हे इथलं कल्चर हळूहळू डेव्हलप व्हायला लागलं. त्यानंतर मग इथल्याही लोकांना लक्षात आले की बाहेरचे लोक येऊन आपल्याकडे शिकवत असतील तर आपणही निश्चितपणे कुठंच मागे राहता कामा नये. म्हणून आज सगळ्याच कोचिंग मध्ये मॅक्झिमम लोक लातूरचे आहेत. आणि ज्यांच्या नावावर क्लासेस सुरू करतात आमचे आदरणीय चौगुले सर, आताच नाही 1999 पासून म्हणजे हाडाचे शिक्षक आहेत. आणि इथला लातूरचा पॅटर्नच आहे हाडाच्या शिक्षकांना. त्यामुळे इथले कोणतेही फॅकल्टी किंवा कोणतेही टीचर्स म्हणजे कुणालाही कॉम्पिट करू शकतात. ओके. आपण आता समारोपाकडे येतोय. एक दोन प्रश्न आपण समारोपाचे घेऊ. सर. नाही सर, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो Okay. कारण हा माझ्या जवळचा प्रश्न आहे. मी ज्यावेळेस विद्यार्थी वयामध्ये होतो या पॅटर्न मध्ये 2008 ते 2010 तुम्ही म्हणल्याप्रमाणे बाहेरच्या टीचरचं प्रचंड क्रेज. म्हणजे जर एखादा महाराष्ट्रीयन टीचर आम्हाला शिकवायला यायचा तसं तर 6 पेपर पैकी एकच टीचर महाराष्ट्रीयन असायचा, 5 तर बाहेरचेच असायचे. पण जो टीचर महाराष्ट्रीयन क्लासवरती आला त्याचा फीडबॅक हा निगेटिव्ह मधनं चालू द्यायचा. म्हणजे नाक मुरडायचो आम्ही महाराष्ट्रीयन टीचर शिकवायला. हे 2008-10ची काळ आहे. मग जसं जसं टाइम होत गेला 11, 12, 13, 14 आणि सर मी कौतुकाने सांगू शकतो की लातूर पॅटर्न मध्ये महाराष्ट्रीयन टीचर्स सेट जो झाला मोठ्या प्रमाणात तो ह्याच बॅच स्टार्ट केला. व्हेरी गुड. म्हणजे त्याचे स्टार्ट जे आहे 2011, 12, 13 पासून सुरू झालं हे सगळं. शाहू कॉलेज मध्ये हे सगळे जे घडलेले आहेत महाराष्ट्रीयन टीचर शाहू कॉलेज मधनं म्हणजे 15-16 15-16च्या दरम्यान जी टॉप फॅकल्टी जी तयार झाली ती महाराष्ट्रीयन झाली. तोपर्यंत तुम्ही म्हणल्यासारखी त्या गोष्टी अगदी खऱ्या होत्या की तोपर्यंत बाहेरच्या शिक्षकांचा फार मोठा टक्का होता. आणि असं म्हणता येईल की साम्राज्य त्यांच्या हातात. साम्राज्य हे ट्युशन एरियाचं ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त साम्राज्य त्यांच्या हातामध्ये होतं असंही म्हणतात. पण ही जी टीम बसलेली आहे इथं यांनी त्या गोष्टी म्हणजे त्या जो विचार आहेत त्याचे टीचर्स आहेत फार साईडलाईन करून सध्या अशी परिस्थिती आहे की सर्वात मोठा टक्का लातूर पॅटर्न मध्ये योगदानाचा महाराष्ट्रीयन टीचरचा आणि याचं सगळं क्रेडिट आमच्या राजेशी शाहू कॉलेजला जातं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे सर्वजण खूप खूप आभारी. सरांच्याकडनं एक प्रश्न घेऊ. आता 21 तारखेला नीटची परीक्षा पुन्हा परीक्षा होते आपल्याकडून घेतोय. तुमची तयारी सुरूच आहे. काय सांगाल? काही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल का अधिक यश आपल्याला मिळेल? आपली नीट 2026 ची जे कॅन्सलेशन झाली त्यानंतर मुलांचा जरा मानसिकता जरा निगेटिव्ह झाली होती. स्वाभाविकच ही गोष्ट होती विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं. पण इथला विद्यार्थी जो आहे इथला तयारी करणारा जो विद्यार्थी आहे ते विलासराव देशमुखांच्या शब्दामध्ये इथलं जे लातूरचं जे शिक्षण आहे लातूरचा जो विद्यार्थी आहे तो 52 कशी सोना आहे. तर थोडासा त्याच्यावर म्हणजे अंधकारी जरी आली असली तरी ही झळाळी निश्चितपणे या रिनीटच्या माध्यमातून सुद्धा लातूरचेच विद्यार्थी प्रमुखपणे पुन्हा आपला निकाल चांगलाच निकाल घेऊन येतील असं मला वाटतं. आपण सर्वांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे रिंगणच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानतो. आणि अशाच महत्वाच्या विषयावर
रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.